नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी त्यासोबतच दिव्यांग अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। कारण संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा दिव्यांग अनुदान योजना या सर्व निराधार योजनेचे मासिक पैसे 1500 रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होत नाहीत। राज्य शासनाच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा करण्यासंदर्भात शासन निर्णय जाहीर केला जातो। राज्य शासनाच्या माध्यमातून 1500 रुपये जाहीर होऊन सुद्धा लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होत नाहीत। निराधार योजनेचे पैसे जसे की संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर दिव्यांग अनुदान योजना या सर्व निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना पैशाची खूपच जास्त गरज असते। कारण ते निराधार असतात, त्यांना कुठल्याही प्रकारचा आधार नसतो। दिव्यांग अशा लाभार्थ्यांना तरी या योजनेचे पैसे वेळेवर दिले पाहिजे। पण सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये अतिशय चुकीची परिस्थिती आहे। त्यातच आपण जर महाराष्ट्र राज्य सोडून दुसरे राज्य जर बघितले, जसं की दिल्ली सरकारने निराधार बांधवांसाठी किंवा दिव्यांग बांधवांसाठी दिल्ली सरकार लाभार्थ्यांना 2500 रुपये पेन्शन म्हणून देत होतं आणि आता त्या लाभार्थ्यांना दर महिन्याला 3000 रुपये मिळणार आहेत। आणि त्या सरकारने याबद्दल अधिकृतपणे जाहीर सुद्धा केलेलं आहे की निराधार किंवा दिव्यांग लाभार्थ्यांना पेन्शन म्हणून 2500 रुपयेवरून आता 3000 रुपये येणार आहेत। आणि त्यातच आपल्या महाराष्ट्र सरकारने सुद्धा दिव्यांग आणि निराधार योजनेचे पैसे 1500 रुपयेवरून 2100 रुपये करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। तर आता याबद्दल तुमचं नेमकं मत काय आहे? तुम्हाला या योजनेचे पैसे नियमितपणे वेळेवर आले पाहिजे, त्यात 1500 रुपये आले तरी चालतील, फक्त नियमितपणे वेळेवर आले पाहिजे, किंवा या योजनेचे 1500 रुपयेमध्ये वाढ करून 2100 रुपये आले पाहिजे किंवा 3000 रुपये पाहिजे। बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून 6000 रुपये वाढ करण्याची जी मागणी केली जाते ते 6000 रुपये तुम्हाला आले पाहिजे। याबद्दल नेमकं तुमचं मत काय आहे या संदर्भात तुम्ही नक्की कमेंट करायची आहे। तुम्हाला काय वाटतंय याबद्दल तुम्ही नक्की कमेंट करायची आहे। आणि याआधी सुद्धा आपल्या चॅनलवरती या योजनेचे सर्व पैसे नियमितपणे लाभार्थ्यांना काय येत नाहीत आणि लाभार्थ्यांना पैसे यावे यासाठी त्यांना नेमकं काय करावं लागेल हे अनेक वेळा सांगितलेलं आहे। आणि बऱ्याच लाभार्थ्यांना ते कामे पूर्ण करून पैसे सुद्धा आले। तर आजच्या व्हिडिओचा मेन टॉपिक आहे की दिल्ली सरकारने मानधनामध्ये वाढ करून 2500 रुपयेवरून 3000 रुपये मानधन केलेले आहेत। तर दिल्ली सरकार याआधी लाभार्थ्यांना 2500 रुपये नियमितपणे देत होती आणि आता त्यांनी 2500 रुपयामध्ये 500 रुपये वाढ केलेली आहे। आणि आता दिल्लीमधील निराधार आणि दिव्यांग लाभार्थ्यांना 3000 रुपये पेन्शन म्हणून मिळणार आहेत। तर अशा प्रकारे दिल्ली सरकारने महत्त्वाचा निर्णय लाभार्थ्यांसाठी घेतलेला आहे। आणि त्यात महाराष्ट्र सरकार फक्त लाभार्थ्यांना आश्वासन देत आहे आणि जर महाराष्ट्र सरकारने 2100 रुपये वाढ जरी केली तरीसुद्धा लाभार्थ्यांना उपयोग होणार नाही। लाभार्थ्यांना जर आधीचेच 1500 रुपये जर येत नसतील तर मानधनामध्ये वाढ करून पण काय फायदा? तर बाकीच्या राज्यामध्ये जसे नियमितपणे पैसे मिळतात त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यामधील निराधार आणि दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे 1500 रुपये तरी नियमितपणे मिळाले पाहिजे। माध्यमातून सर्वांना एकच निवेदन आहे की सर्व लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त कमेंट करायचे आहेत की तुम्हाला नियमितपणे पैसे येतात का, किंवा किती पैसे आले, किंवा कधीपासून पैसे येणे बंद झाले आणि या योजनेच्या मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे का? बद्दल तुमचं नेमकं मत काय आहे हे सर्व तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला सांगायचं आहे। जेवढ्या कमेंट येतील त्या कमेंटच्या आधारे तुमचे जे काही प्रश्न असतील ते सर्व प्रश्न सोडवण्याचा नक्की आपण प्रयत्न करूयात। आणि तुम्ही जे कमेंट करणार त्या मुद्द्यावरती आता पुढचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतील, त्यामुळे जास्तीत जास्त कमेंट्स करायचे आहेत। आणि तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्यासाठी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जॉईन व्हायचं आहे। जॉईन होण्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। लवकर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।